फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्विपक्षीय चर्चा, संरक्षण, डिजिटल सहकार्य आणि सागरी सहकार्याबद्दल सहमती. दोन्ही देशांदरम्यान 14 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. दोन्ही देश परस्परांना मोफत व्हिसा सेवा देणार. तसंच संबंधांना राजनैतिक दर्जा देण्याचीही पंतप्रधानांची घोषणा. लष्करी दलांसाठी 67,000 कोटी रुपयांच्या संरक्षणविषयक खरेदींच्या प्रस्तावाला संरक्षण अधिग्रहण परिषदेची मंजुरी. लष्कराला मिळणार मोठं बळ. संसदेत आजही विविध मुद्द्यांवरून गदारोळ. पावसाळी अधिवेशनात आत्तापर्यंत संसदेत एकही विधेयक मंजूर होऊ न शकल्याबद्दल संसदीय कार्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी. वाढवण बंदराला समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या मालवाहतूक मार्गिकेच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरणही जाहीर. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार. ओबीसीसाठी सोडत पद्धतीनं प्रभागातून आरक्षण काढलं जाईल. राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती. कबुतरांचं संरक्षण आणि नागरी आरोग्य यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न. कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीला वनताऱ्यातून परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन. राज्य शासनाच्या चित्रपट पुरस्कारांनी भीमराव पांचाळे, महेश मांजरेकर, काजोल, अनुपम खेर यांच्यासह मान्यवरांचा सन्मान. महावारसा पुरस्कार विशाल शर्मा यांना प्रदान. आणि उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी इथे ढगफुटीमुळे खीरगंगा नदीला प्रचंड पूर. अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याची भीती व्यक्त. 80 जणांची सुटका. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया